गाड्यावर मिळणारी भजी तर सगळ्यांनाच आवडतात. त्यातली त्यात मूग भजी तर सगळ्यांचीच फेवरेट. तर आज आपण अगदी गाड्यावर मिळतात ना, सेम तशीच मूग भजी बनवणार आहोत. यामध्ये आपल्याला जराही खाण्याचा सोडा, तांदळाचं पीठ, कुठलाही पदार्थ न वापरता तरीही भजी पहा मस्त अशी अजिबात तेलकट झालेली नाही, एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. तर यासाठी ना एक सिक्रेट टिप्स आपल्याला वापरायची आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा वापरावा लागणार नाही. कारण जेव्हा खाण्याचा सोडा आपण वापरतो ना, त्यामुळे भजी फार तेलकट होतात. तर खाण्याचा सोडा वापरण्याऐवजी एक छोटीशी ट्रिक केली ना, तर भजी अजिबात तेलकट होणार नाही आणि खुसखुशीत सुद्धा होईल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. मूग भजी बनवताना ना फक्त मूग डाळीची भजी बनवू नका, त्यामध्ये चणा डाळ नक्की वापरा. तर 1 वाटी मूग डाळ आणि त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे आणि अजून छान कुरकुरीतपणा यावा ना याकरता मी साधारणतः 2 चमचे तांदूळ घेतलेले आहे. कारण बरेच जण ह्यामध्ये ना तांदळाचं पीठ वापरतात, त्यामुळे कुरकुरीतपणा येतो. परंतु तांदळाच्या पिठामुळे ना भजी थोडीशी वातट होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे तांदूळ भिजत घालून यामध्ये जर टाकले ना तर भजी छान बऱ्याच काळापर्यंत कुरकुरीत राहतात. आता हे स्वच्छ धुवून 1-2 ते 3 तासासाठी आपण ही डाळ भिजवून घेऊया किंवा रात्रभर भिजवली ना तरीही चालेल. तर ही डाळ मी आता रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे. तर हे पहा मस्त अशी दुसऱ्या दिवशी आपली डाळ जी आहे ना मस्त भिजलेली आहे. ही पुन्हा एकदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरला याला थोडीशी जाडसर वाटायची आहे. अगदी जास्त फाईन पेस्ट करायची नाही, थोडीशी रवा टेक्स्चरमध्ये आपल्याला ही वाटायची आहे आणि यामध्ये अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे मी पाणी अजिबात वापरलेलं नाही. जर तुम्हाला आवश्यकता लागली ना अगदी 1 ते 2च चमचा पाणी वापरा, त्यापेक्षा जास्त वापरू नका. यातच काही हिरव्या मिरच्या, लसूण, आलं सुद्धा घालून घेऊया. आता इथे तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी किंवा तुम्ही जास्त ठेवू शकता. कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ वाटायची आहे. तर हे पहा अगदी रवा टेक्स्चरमध्ये ही वाटून घ्यायची आहे. अगदी जास्त पेस्ट ठेवू नका, नाहीतर कुरकुरीतपणा ह्या भज्यांना येणार नाही. त्यामुळे अगदी जास्त फाईन पेस्ट न करता आपल्याला वाटायची आहे. तर यामध्ये मी आता पाणी अजिबात वापरलेलं नाही, कारण डाळ खूप छान भिजलेली होती. त्यामुळे मला इथे पाण्याची आवश्यकता लागलेली नाही, कारण डाळीमध्ये ऑलरेडी पाण्याचा भरपूर अंश असतो. त्यामुळे कमीत कमी जर तुम्हाला आवश्यकता वाटली तरच यामध्ये पाणी घाला. डाळ वाटून झाल्याच्या नंतर ना सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपल्याला हे जे पीठ आहे ना हलकं करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा रंग हलकासा लाईट सफेद होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे. हीच ती खास ट्रिक आहे, ज्यामुळे आपली भजी खुसखुशीत होणार आहे आणि आपल्याला सोड्याचा वापरसुद्धा करावा लागणार नाही. कारण बऱ्याचदा सोडा वापरल्यामुळे भजी फार तेलकट होतात. असं फेटल्यामुळे पीठही हलकं होतं आणि आपल्याला सोड्याचा वापर देखील करावा लागत नाही. पिठाचा रंग हलकासा लाईट झालेला इथे तुम्हाला दिसत असेल. यातच काही भाज्या टाकूया. त्यात मी मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया. 1 चमचाभर मी ते ओबडधोबड कुटून अख्खे धने घेतलेले आहे. 1 चमचाभर आपल्याला जिरं घ्यायचे आहे आणि पाव चमच्यापेक्षाही कमी लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घालायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला तेल घालायचं आहे, कारण आपण यामध्ये खाण्याचा सोडा वापरत नाही आहोत. त्यापूर्वी मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर साधारणतः 2 चमचे आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यातच हिंग घालायचं आहे आणि हिंग सुद्धा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये एकजीव करायचं आहे. तर आता हे मिश्रण छान एकजीव करून घेऊया. तर हे जे भजे आहे ना अगदी साधे सिंपल बनवत आहे. इथे मी कोथिंबीर घातलेली आहे ना, तुम्ही त्याऐवजी पालकचे पानं घालू शकता किंवा कांद्याची पात घालू शकता. त्यामुळे सुद्धा भजी अप्रतिम लागते. तुम्हाला आवडत असेल तर कच्चा बटाटा सुद्धा किसून घालू शकता, त्यामुळे सुद्धा छान भजी तयार होतात. परंतु हे अगदी साधे सिंपल मी बनवलेले आहे. तेल सुद्धा ह्या मिश्रणामध्ये मी छान एकजीव करून घेतलेलं आहे. हे मिश्रण तुम्हाला बऱ्यापैकी पातळ दिसत असेल, परंतु हे परफेक्ट आहे. भजी सुद्धा छान तयार होतात. जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये ना 1 चमचाभर बेसन पीठ ॲड करू शकता, परंतु आवश्यकता लागत नाही. हे असं पीठ अगदी बरोबर आहे. हाताने सुद्धा छान अशी भजी सोडता येतात आणि भजी तळत असताना आपल्याला कमी गॅसवरती किंवा मोठ्या गॅसवर अजिबात तळायचं नाही. गॅस मध्यम ठेवायचं. तेलाचं टेम्परेचरसुद्धा मध्यमच ठेवायचं आहे. तेलाचं टेम्परेचर फार कडकडीत झालं असेल तर थोडंसं नॉर्मल करून त्यानंतर भजी सोडायची आहे. तेलात सोडल्याच्या नंतर भजी अगदी दुप्पट फुललेली आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल. यापूर्वी जर तुम्ही अशी भजींची ट्रिक वापरली नसेल ना, कारण यापूर्वी सुद्धा मी बरेचसे भज्यांच्या रेसिपीज सांगितलेल्या आहे, त्यामध्ये कधीही मी कुठेही सोडा वापरलेला नाही. त्यामध्ये मी फक्त पीठ फेटून घेते आणि तेलाचं मोहन घालते. तेव्हा आपली जी भजी आहे ना मस्त अशी ही कुरकुरीतही होतात, अजिबात तेलकटही होत नाही. सोड्याचं प्रमाण जास्त जर झालं ना, खूप जास्त प्रमाणात भजी तेल ओढतात. तर या ठिकाणी तुम्हाला
भज्यांवरून अंदाज आलाच असेल, अजिबात तेलकट झालेली नाही, मस्त अशी खमंग खुसखुशीत आहे आणि मध्यम गॅसवरती मी हे तळून काढलेले आहे. आणि भज्यांसोबत जर मिरची नसेल तर भजी खायची काय मजा, तर मिरच्यासुद्धा तळून घेऊया. तर मस्त ही आपली दुप्पट तिप्पट फुलणारी मूग डाळीची आणि चणा डाळीची खुसखुशीत भजी या ठिकाणी तयार झालेली आहे. अजूनपर्यंत तुम्ही अशी जर भजी ट्राय केली नसेल ना ही ट्रिक वापरून, तर ह्या होळीला ना नक्की ट्राय करून पहा. तुमचीसुद्धा भजी अगदी माझ्यासारखी परफेक्ट होणार आहे. मस्त अशी दुप्पट तिप्पट फुलणार आहे आणि बऱ्याच काळापर्यंत कुरकुरीतसुद्धा राहणार आहे. तांदळाच्या पिठामुळे ना बऱ्याचदा भजी वातट होतात, परंतु यामध्ये तांदूळ भिजवून जर घातले ना भजी छान कुरकुरीत होतात. माझी संपूर्ण भजी या ठिकाणी तळून झालेली आहे. भजींच्या रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल आणि बघून तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटलं असेल. तर नक्की ह्या पद्धतीने भजी ट्राय करा. कशी झाली ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर, जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.